दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे कफन घालून आंदोलन। नाशिक महानगरपालिकेच्या नगरविकास आराखड्यात राखीव दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडाची जागा समाजाला उपलब्ध व्हावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आले। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ब्रिगेडतर्फे मुस्लिम समाजाच्या वतीने वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन निदर्शने व आंदोलन करूनही न्याय न मिळाल्याचा आरोप करत अखेर बुधवार दिनांक 3 रोजी मनपा मुख्यालयासमोर जिल्हाध्यक्ष अजीज पठाण, रियाज मेमन, नदीम मनियार व मुख्तार शेख यांनी कफन घालून आंदोलन करत नागरिक व प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख, मुस्ताक शेख, इब्राहिम अत्तार, कयूम शेख, नदीम शेख, इरफान शेख, मस्जिद पठाण, शाहरुख शाह, फारुख पिंजारी आदी उपस्थित होते। दफनभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही अजीज अब्बास पठाण यांनी यावेळी दिला। त्यावेळी जेमतेम नाशिकची लोकसंख्या 5 ते 10 लाख लोकसंख्या होती, पण नाशिक शहराची लोकसंख्या उपनगर ही झपाट्याने वाढत आहे। 25 लाख लोकसंख्या ही नाशिक शहराची झालेली आहे। मग मुस्लिम समाज असेल, अन्य समाज असतील, दफनभूमीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे। अनेक उपनगरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासाठी दफनविधीची त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा केली, जागा आरक्षित आहे, पण नाशिक महानगरपालिका जागा आहे तर ताबडतोब त्या नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या जागा ताब्यात घेऊन, जसं जुन्या नाशिकमध्ये कब्रस्तानसाठी जागा आरक्षित असूनसुद्धा नाशिक महानगरपालिका ही दिरंगाई करते। मला वाटतं हे तर त्यांचं सर्व समाजाला न्याय देणं हे नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। तर मला वाटतं नाशिक महानगरपालिका कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाते। मला तात्काळ या ठिकाणी जे अनेक प्रकारचं जे आंदोलन झालेलं आहे, मला वाटतं हे आंदोलन नक्कीच यातनं नाशिक महानगरपालिका प्रशासन याचा बोध घेईल आणि नाशिक शहरामध्येच नव्हे, नाशिक शहरामध्ये सुद्धा कब्रस्तानची गरज आहे। उपनगरामध्ये सुद्धा कब्रस्तान असेल, स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे। ह्या जागा तात्काळ नाशिक महानगरपालिकेने ताब्यात घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जागा असतील, व्यापाऱ्यांच्या जागा असतील, त्यांना मोबदला देऊन या जागा ताबडतोब महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या पाहिजे। नाहीतर याहीपेक्षा मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर करणार आहोत। जिंदा थे जब नहीं मिली, अब मरने के बाद तो कम से कम जगह मिले। स्वातंत्र्यानंतर नाशिक शहरातील मुस्लिम समाजाला आजपर्यंत मेलेल्या मृतदेहांना संविधानिक अधिकार मिळालेला नाही। त्यामुळे आज आम्ही जिवंत मृतात्मे बनून आयुक्तांकडे आमच्या हक्काची जागा मागण्यासाठी आलेलो आहोत। कारण मागील 3 वर्षापासून आम्हाला हक्काची आमची जागा नाही। महानगर प्रशासनाने हलगर्जीपणा करून आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजासाठी राखीव असलेली नानावलीची जागा ही देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहे। नगर विकास विभाग आणि भूविकास अधिकारी यांनी आपल्या चिरीमिरीसाठी मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची जागा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा नाही, ही अतिशय शोकांतिका नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजावर आज ही वेळ आणलेली आहे का आम्हाला रस्त्यावर जिवंत आत्मे म्हणून उभे राहावं लागतं आणि खऱ्या अर्थाने आता जागा शिल्लक नाही। वडाळ्याच्या जागेच्या बाबतीत 3 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतो, परंतु 3 महिन्यापासून फक्त टाळाटाळ सुरू आहे आणि भूविकास व नगर रचनाचे अधिकारी काही बहाणा करून आणि त्या ज्या जमीन मालकांशी त्यांची टक्केवारी जमत नसल्याने मुस्लिम समाजाच्या मृतात्म्यांची हेळसांड चालू आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कफन घालून या महानगरपालिकेचा निषेध करत आहोत, या प्रशासनाचा निषेध करत आहोत। एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक।